हे बघा मंडळी, बघू शकता मस्त लाडू 1 किलोच्या प्रमाणात बनवलेले आहे बेसन लाडू. आता आपण रेसिपी बघूया. 1 किलो बेसन घेतलेलं आहे. आता इकडे आपण कढई गरम करत ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊया आणि ते थोडं थोडं करून बेसन टाकून भाजून घेऊया. मी सगळं, माझी कढई मोठी असल्यामुळे मी सगळं एकदमच बेसन टाकलेलं आहे. आता चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजणार आहे मी. आता 10 मिनटं झाली, मग अजून पुन्हा त्याच्यामध्ये अर्धी वाटी पुन्हा तूप टाकणार आहे आणि आता ते चांगलं भाजून घेणार आहे. पुन्हा जवळजवळ 25 मिनटं लागतं बेसन भाजायला, कारण ते मंद आचेवर भाजावं लागतं. छान तांबूस रंग येईपर्यंत भाजणार आहे. बघू शकता आपण भाजलेला आहे. तर त्याच्यामध्ये गुठळ्या झालेल्या आहेत, त्या आपण हाताने बारीक करत आहोत. आता आपण एक अर्धी वाटी वेलची टाकली आणि 1 किलोच्या प्रमाणात 800 ग्रॅम साखर टाकलेली आहे आपण. बघू शकता. आता पूर्ण सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घेऊया. हे बघा छानपैकी मीठ चवीपुरतं मीठ टाकत आहे, थोडंसं टाकलेलं आहे चवीपुरतं म्हटलं. आणि आता आपण ते मिश्रण सगळं एकत्र हाताने एकजीव करून घेऊया सगळं. आणि इकडे आपण आता तूप गरम करत ठेवलेलं होतं. आता ते त्याच्यामध्ये गरम गरम तुपाचं मोहन टाकलेलं आहे. आता थोडं थोडं करून आपण लाडू वळून घेऊया. बघू शकताय बघा, पटापट लाडू वळून होत आहेत आपले. छान असे लाडू वळायला जमत आहेत. असे सगळं एक एक करून सगळं थोडं थोडं करून आपण सगळे लाडू वळून घेऊया. कारण थोडं थोडं पीठ डालडं टाकलं पाहिजे पिठामध्ये. आणि सगळे लाडू आता वळून घेऊया आता आपण.